वाजता निवेदन दिलेलं आहे, काय प्रकरण आहे? आजचं जो निवेदन आहे संपूर्ण सकल मातृ समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आहे। आमची वेदना अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून मातृ समाजाचा एक कार्यकर्ता कचरू मतदारी सगट यांना जी टार्गेट केलं जात आहे आणि छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये तडीपार केलं जात आहे आणि ती जी 6-7 गुन्हे आहेत त्यात 3 ते 4 गुन्हे नील आहे आणि 1 ते 2 गुन्हे जे आहेत ते इतर लोकांच्या नावाचे गुन्हे यांच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। ते गुन्हे याची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी कचरूभाऊ सगट यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जो कोणी DYSP ओंकारजी देशमुख साहेब आहेत त्यांनी जो जातीय सलोखा बिघडावा यासाठी त्यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी कचरू मतदारी सगट यांच्यावरती जो तडीपारची जी ऑर्डर काढलेली आहे तात्काळ त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ती रद्द करावी ही संपूर्ण समाजाची भावना आहे। ही आज सुरुवात आहे। आज धाराशिव तो झाके अभी महाराष्ट्र बाकी आहे। या ह्यांच्यानंतर आज धाराशिव उद्या सोलापूर असेल, परत सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि पुणे असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातृ समाजाचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल। या ठिकाणी मी सर्व शासनाच्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व प्रशासनाला विनंती करायची आहे, तो आजचा जो कचरू सगटवरती जो तडीपारचा जो गुन्हा दाखल आहे आणि जो ते ऑर्डर काढलेला आहे तात्काळ रद्द करावी तेवढी संपूर्ण समाजाच्या वतीनं मागणी आहे। सध्या प्रशासनानं आपल्याला काय आश्वासन दिलं नेमकं? त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आम्हाला आता जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलले आहेत की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सखोल चौकशी करू आणि जो कोणी अधिकारी आहे, जो कोणी अधिकारी या ठिकाणी ह्या कामामध्ये काम चुकार करून जो कचरू सगटवरती अंतर्गत गुन्हे इतर लोकांचे गुन्हे यांच्यावरती गुन्हे घालून त्यासाठी हातपार केले चौकशी करून त्या अधिकाऱ्याला आम्ही निलंबन करण्याची मागणी केलेली आहोत। आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, आपण भविष्यात तुमच्या आंदोलनाची पूर्तता नाही केली, मध्यवर्ती प्रस्ताव रद्द नाही केला तर आपली आंदोलनाची पुढची रणनीती काय असेल? या ठिकाणी मातंग समाजाच्या स्टाईलनं आपल्याला उत्तर मिळेल आणि मातंग समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल। हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही आहे, तर संपूर्ण राज्यामध्ये मातंग समाज, सकल मातंग समाज असतील, युवक संघटना असेल, आपापल्या स्टाईलमध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल। कशामुळे झाला हा प्रकार? राजकीय दोषातून झालेला आहे। कचरू सगटने शहापूर जिल्हा परिषद गट SC पडला असताना त्या ठिकाणी निवडणूक लढवली। का निवडणूक लढवली म्हणून काही राजकीय लोकांनी स्टंटबाजी करून मातंग समाजाचा एक युवक आज राजकारणामध्ये उभा राहतोय, तो उभा राहूनही तो कुठेतर पूर्वीचे धंदे करत फिरलं पाहिजे अशा यांच्या मनामध्ये एक भावना आली आणि तो आम्हाला वारंवार या ठिकाणी अटवा करत आहे। सोशल मीडियावरती सगळ्यांच्यावरती रील्स व्हायरल होते, त्याकडे आपण कसं पाहताय? का नाही, लोकशाही आहे, त्यांना तो रील्स करण्याचा अधिकार आहे, आम्ही ते आमच्या माध्यमातून आपलं उत्तर देऊ। आणि ही जी कारवाई झाली आहे हे जातीय आहेत आणि आज तुळजापूर तालुक्यामध्ये मोठमोठे क्रिमिनल, एवढे मोठमोठे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही। आज जवळपास 2 महिन्या 4 महिन्यापूर्वी तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 2-2, 3-3 अट्रॉसिटी झाली, ते अजून आरोपी अटक नाहीत। DYSP विकले गेलेले आहेत, सुपारी घेतात, राजकीय लोकांच्या हात मिळवणी करतात, म्हणून हे कारवाई झालेली आहे। आमची अशी या माध्यमातून मागणी आहे की DYSP ची लवकरात लवकर बदली करून हे झालेले तडीपार, हे तडीपार मुळात खोटाच आहे, कारण बनाव केलेला आहे, पोलिसांनी बनाव करून हा प्रकार केलेला आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मातंग समाज हे जे सत्ताधारी पक्षांनी जे काय कारनामे केलेत त्यांना जागा दाखवल्याशिवाय मातंग समाज राहणार नाही। सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आज मी असं ठणकावून सांगतो, भाजपचे काही सत्ताधारी आमदार असतील, त्यांचे पुत्र असतील, ते दबाव टाकतात, त्याच्यामुळे हे प्रकार घडलेला आहे। सरकार सुद्धा करताय, मंत्री सुद्धा करताय, जाणून बुजून करताय। प्रत्येक जातीत निवडून येते ते मातंग समाज का निवडून येत नाही? मातंग चालत नाही, आम्ही मतदान करणार आहे सगळे अख्खा महाराष्ट्र। मारून टाका आम्हाला मागाचे लोक लागत नाहीत का कामगारला?
माग म्हणजे काय तुम्हाला हे वाटायला का सोपं सरकार सुद्धा मागाची न्याय देत नाही म्हणजे न्याय सरकार घेतलं तर आम्ही आत्महत्या करू आंदोलन करणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही जीव देऊ इथं एकूण व्यक्तीसाठी समाज मातंग समाज जीव देऊ इथं जीव देणार आम्ही देणार तर देणारच. आमचं सरकार न्याय कसा करत नाही आम्हाला बघायचं आहे. न्याय करायलाच पाहिजे आमचा मातंग समाजाचा. अन्याय जास्त व्हायला अन्याय आम्हाला सहन होई नाही. पुरुषाला होऊन तर होऊन महिलाला सुद्धा व्हायलाय. आमचा इथं इलाज केलाच पाहिजे तुम्ही सरकारान. त्यांनी जरा त्यांना घेतलं तरी होईल ते होईल. एकदा काय ते ह्यांचं तर करू नाही तर आपलं तर जीवाचं काय तर करून घेऊ आता नाहीतर त्यांचं तर करू. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. जय लहुजी जय लहुजी. जय लहुजी जय